जंगलात लपलेल्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून काढण्यात यश, भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू, सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, कॅबिनेटपूर्वी सुरक्षा समितीची देखील बैठक, पहलगाम हल्ल्यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता। पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, तर राहुल गांधींचीही सोशल मीडियावरून विशेष अधिवेशनाची विनंती। पाकिस्तानकडून सलग 5व्या दिवशी गोळीबार, कुपवाडा बारामुल्लामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर। भारताची कठोर पावलं, पाकिस्तानची घाबरगोंडी, भारतात घुसून तसाच हल्ला करण्याची दरपोक्ती, पाकिस्तानचे नेते अली जफर सभागृहात बरळले। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, महाराष्ट्रातील पाकिस्तानींच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता, राज्यातील पाणी प्रश्नासंदर्भात विचारमंथन होण्याचा अंदाज। पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकल्याचा आरोप, समाजवादी पार्टी आज आझाद मैदानामध्ये करणार धरणे आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईच्या दौऱ्यावर, पंतप्रधानांच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन होणार। नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली, नफरत छोडो भारत जोडो हा संदेश रॅलीच्या माध्यमातून दिला जाणार। एल्फिन्स्टन पुलासंदर्भात तोडगा नाहीच, MMRDA सोबतच्या बैठकीत देखील स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम, सध्या एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी खुला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।